सिया गोयलच्या कुटुंबियांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे। केतन हत्याकांडानंतर गोयल कुटुंबांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या। अशातच आता एफडीनं देखील थेट गोयल कुटुंबियांवरती मोठी कारवाई केली आहे। नेमकी प्रकरण काय आहे थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आहे परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल। मंडळी, आपण जर बघितलं असेल तर पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी केतन हत्याकांड मोठ्या प्रमाणामध्ये गाजताना आपल्याला बघायला मिळालं। सिया गोयलने कशा पद्धतीनं कट रचून एका तरुणाची हत्या केली आणि त्यानंतर अपघाताचं वळण देण्याचा प्रयत्न केला। मात्र काही चुकांमुळे त्यांचा हा कट जो आहे तो उघडकीस आला आणि थेट चैतन आणि सियाला अटक करण्यात आली। आता सियामुळे त्या कुटुंबियांच्या अडचणी वाढतच होत्या। अशातच मात्र आता एफडीनं देखील थेट धडक कारवाई करत गोयल कुटुंबियांच्या अडचणीत भर घातली आहे। सिया गोयलच्या वडिलांचा जो कारोबार होता त्यावरती एफडीनं थेट छापा टाकलाय। या धडक कारवाईमध्ये जवळपास 8 लाखाच्या मालावरती थेट कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर तुकाराम मुंडे ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत। त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये ठिकठिकाणी छापे टाकत 1000 पेक्षाही अधिक त्यांच्या आतापर्यंत धाडी झाल्याचं बोललं जात आहे। अनेक जणांना अटक झाली आहे। अनेक जणांचे दुकानं, हॉटेल्स, रेस्टॉरंट सील करण्यात आले आहे। गुटखा बंदी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे। इतकंच काय तर तुकाराम मुंडे ज्या पद्धतीनं काम करतायत त्याचं सर्वत्र आपल्याला कौतुक होतानाच बघायला मिळत आहे। राज्य मंत्रिमंडळाचं जे काही अधिवेशन सुरू होतं त्यात देखील तुकाराम मुंडे यांचे जे विषय आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेत। ज्या पद्धतीनं ते काम करतायत ते देखील आपल्याला गाजताना बघायला मिळत होतं। आणि अशातच एक महत्वाची बातमी समोर आली ती म्हणजे सिया गोयलचे जे वडील आहेत त्यांच्या दुकानावरती थेट कारवाई करण्यात आली आहे। गोयल अँड कंपनी जी होती त्यांची त्यावरती मोठी कारवाई करण्यात आली आहे। नियमांचं पालन केलं नाहीये आणि ज्या काही सूचना त्या प्रोडक्ट वरती असणं गरजेचं होतं त्या सूचना त्यावरती नव्हत्या, त्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। छाप्यात 8.14 लाख किमतीचा माल जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर संत आणि साधू या ब्रँडच्या हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन वड्यांसह 4 खाद्य उत्पादनांचे नमुने गोळा करण्यात आले। तपासणी दरम्यान 8.14 लाख किमतीचा एकूण 4172 किलोचा माल जो आहे तो जप्त करण्यात आलाय। उत्पादनाच्या लेबलवर चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यानं अन्न भेसळीच्या शक्यतेमुळे प्राथमिक तपासात असे उघड झालेले आहेत की यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ देखील आहेत आणि ज्या पद्धतीनं उत्पादनाची माहिती त्या प्रोडक्ट वरती देण्याचं गरजेचं असतं ते देखील देण्यात आलं नाहीये आणि त्याचमुळे ही कारवाई देखील झाल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर FSS कायद्याअंतर्गत जे काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं ती पालन करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे आवश्यक जो काही परवाना होता तो त्यांचा रद्द करण्यात आलेला आहे आणि यामुळे आता राज्यामध्ये एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे आणि त्याच मोहिमेची ही सुरुवात मानली जाते। आपण जर बघितलं असेल तर सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर हा छापा टाकण्यात आलेला आहे। अधिकाऱ्यांना सांगितलंय की नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आणि संबंधित आस्थापनेला पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व व्यवसाय जे आहे ते बंद ठेवण्याची नोटीस देण्यात आलेली आहे। आता आगामी काळामध्ये नेमकी काय होतंय ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या तरी गोयल कुटुंबियांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचंच दिसायला आपल्याला बघायला मिळत आहे। एकंदरीत मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ नेमकी तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि अजूनही तुम्ही पेजला फॉलो केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळ झाली थांबण्याची, थांबवायचे। धन्यवाद।